हॅलो. तर त्याच दरम्यान आम्ही विनंती करू वेळे गावाचे उद्योगपती माननीय श्री जयराम शेठ पाटील यांना विनंती असेल आपण यायचं मुख्य व्यासपीठावरती आपला मी या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करू सर. तर या जयरामजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये वीर तानाजी चषकामध्ये आपला आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम सर. कसोआई 11 गावदेवी वेहेळे आणि त्यांच्या विरोधामध्ये साई विहान बोरपाडा अशी मॅच. चला विनंती थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. विश्वास लसने गोलंदाज आहेत. पहिला बॉल विजेंद्र पाटील. अप्रतिम हा फटका आहे आणि डगआउट मध्ये जिथे खेळाडू बसलेत त्यांच्या दिशेने हा बॉल आहे. पंचाचा निर्णय येईल. षटकार आलाय निलेश पाटील यांच्या बॅटमधून 6 धावा. क्षेत्रामध्ये यावेळेस खेळाडू कक्षामध्ये बॉल आहे डगआउट मध्ये आणि बॅक टू बॅक षटकार आलेत. फलंदाज निलेश पाटील यांच्या बॅटमधून 2 consecutive sixes in a row. ड्रीम स्टार्ट फॉर हिम अँड हिज टीम. अप्रतिम सुरुवात झाली नेत्रदीपक. इट्स 3 in a row मे बी. येस इट इज. फ्लिक ऑफ द रिस्ट. क्या बात है. कमालीची बॅटिंग. 3 षटकार लगातार आलेत. फलंदाज निलेश पाटील यांच्या बॅटमधून 18 धावा धावफलकावरती. 6 6 6 3 sixes in a row. 3 consecutive sixes in a row. क्या बात है. अप्रतिम सुरुवात केली आहे बॅटर निलेश पाटील यांनी. पहिले 2 बॉल मिडविकेट क्षेत्रामध्ये आणि ऑन साइडला किती स्ट्रॉंग आहेत ते दाखवत आहेत. व यावेळेस फायनल क्षेत्रामध्ये बॉल गेला. धावाची संधी देखील होती. बॅटचा संपर्क आहे. 1 धाव मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 19. काय सुरुवात केली निलेश पाटील यांनी. विश्वास लसने यांच्यावरती आक्रमण केले निलेश पाटील आणि विजेंद्र पाटील ही जोडी मैदानावरती. एकूण धावफलकावरती धावा आहेत 19. अभियान बोरपाडा संघाने टॉस जिंकला. प्रथम ते गोलंदाजी करतायत आणि कसोआई 11 गावदेवी वेहेळे संघ सध्या फलंदाजी करतोय. राईट आर्म राउंड द विकेट. गॅप मध्ये बॉल. कमालीचा फटका होता. क्षेत्ररक्षक कव्हरचे बॉल लाडवतील तोपर्यंत मिळेल 1 धाव. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती. 20 विदाउट लॉस. चला स्पीडअप आवश्यक आहे. जास्ती विलंब लावू नका कारण यानंतर पहिल्या राऊंडची आणखी एक मॅच बाकी आहे. शेवटची मॅच असेल पहिल्या राऊंडची या स्पर्धेमधली. ऑन साइडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पिकअप शॉट. क्या बात. निलेश पाटील यांच्या बॅटमधून 1 more विकेट. 1 more सिक्सर. षटकारांमध्ये डील करतायत. व्यापार फक्त षटकारांमध्ये करायचा आहे ठरवून आलेत की काय. पहिला बॉल होता या इनिंगचा त्यावरती षटकार आणि शेवटचा बॉल शेवट देखील षटकारानं केलाय निलेश पाटील यांनी. एकूण 26 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय आणि त्यापैकी 25 धावा निलेश पाटील यांनी बनवलेत. विश्वास लसने यांच्यावरती आक्रमण केले. षटकारांचे हॅट्रिक म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. लगातारचे 3 षटकार आले. सुरुवातीला त्यानंतर एक सिंगल
एक सिंगल बॅटर नॉन स्ट्राईक एंडचे बॅटर विचित्र पाटील यांनी प्राप्त केली आणि निलेश पाटील यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा शेवटच्या बलकावरती खूप मोठी मीटिंग करू नका. क्षेत्ररक्षण करणारी टीम विनंती बोरपाडा संघ आपल्याला, कारण वेळेची मर्यादा आहे आपल्याकडं आणि मर्यादित वेळेमध्ये अमर्याद काम करायचंय. अर्णव खारबाव आणि जय सोनू आई वडू नवघर या दोन संघांदरम्यान पुढची मॅच असेल. सेकंड राऊंडच्या मॅचेस आज 3 षटकांच्या होतील ही सूचना आम्ही सकाळीच दिली आहे सर्व संघांना. सेकंड राऊंडच्या मॅचेस 3 षटकांच्या असतील. शेड्यूलमध्ये थोडेसे चेंजेस केलेत कारण विलंबाने सुरुवात झाली स्पर्धेला. खरं तर भिवंडी टेनिस क्रिकेट, भिवंडीचं ग्रामीणचं क्रिकेट आहे हे सर्वात प्रगत क्रिकेट म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं. परंतु एक सूचना असेल सर्व खेळाडूंना आणि संघांना, माझा अधिकार नाही सूचना देण्याचा, तुम्हाला तेवढा मोठा मी नाही आहे, परंतु एक सूचना असेल की थोडंसं वेळेवरती येत चला. बॅकफुटला गेलेत, फटका चांगला आहे, बॉलला गाईड केलं दरम्यान रिजनला आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे जाईल. चौकार 4 धावा. वीर तानाजी चषक चौकार 4 धावा. फुल टॉस बॉल होता, कुठेही मारू शकले असते, परंतु लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने बॉल गेलाय. एका धावेची प्राप्ती होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य आणि खेळाडूंनी थोडंसं डिसिप्लिन ठेवलं तर अतिशय चांगल्या स्पर्धा. भिवंडी क्रिकेट हे जगाच्या पटलावरती नाव घेतलं जातं भिवंडी ग्रामीणचं, कारण तेवढं प्रगत क्रिकेट आपलं आहे. मग गोरसई बी टीमचं नाव असेल, अलीकडे आपण पाहतो अनेक टीम आहेत अशा ज्यांचं नाव खरं तर टेनिस क्रिकेट विश्वाच्या पटलावरती खूप आदराने घेतलं जातं. भिवंडी टेनिस क्रिकेट. फुल टॉस बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, इथे सफलता आली. निलेश पाटील आता माघारी परततील. लागलाय पहिला धक्का बॅटिंग करणारी टीम, अर्थात या ठिकाणी विहेळे संघाला फलंदाज बाद. धावा बनवल्या 6 बॉलमध्ये, ते बाद झालेत. 4 षटकार, एक सिंगल आणि ज्या बॉलवरती आउट झाले तो बॉल डॉट. धीरज तांदळे इथे विकेट संपादित करतायत. नवीन बॅटर क्रमांक 3 वरती राजन थळे दाखल झालेत इन ॲट नंबर 3. ग्रामपंचायत वेहेळेचे जे सदस्य आहेत, वेहेळे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत राजन थळे. त्यावेळेस हा बॉल डॉट आहे. तसं मोहम्मद सिराज DSP आहेत, तसं ते ग्रामपंचायत सदस्य आहेत. पहा, प्रत्येक जण खेळाडू असतो, तुम्ही कुठे कार्यरत असता त्यापेक्षा तुम्ही खेळासोबत देखील जोडलेले, ही गोष्ट खूप महत्त्वाची असते प्रत्येकाच्या बाबतीमध्ये. बॉलर बॅक ड्राईव्ह, आणखी एक बॉल डॉट आलाय. अनेक खेळाडू ते खूप चांगलं शिकलेले आहेत आणि ते मात्र भारतीय क्रिकेटमध्ये आपण त्यांना पाहतो, असे अनेक चेहरे सांगता येतील. यावेळेस देखील फुल टॉस बॉल होता आणि बॉल गेला स्क्वेअर एक रिजनला, खूप दूरवरती. फुल टॉस वरती फुल टोल ठोकलाय, षटकार 6 धावा.
ज्यावेळेस लॉफ्ट केलाय समोर दिशेने, अप्रतिम फटका आहे. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह ओव्हर द बॉलर हेड, सेफेस्ट शॉट इन द क्रिकेट. इट्स बाउंड्री, चौकार. प्रत्येक षटकाच्या पहिल्या बॉलवरती मोठा फटका आलाय. षटक क्रमांक 1 मध्ये षटकार आला होता, षटक क्रमांक 2 मध्ये चौकार आला, षटक क्रमांक 3 मध्ये देखील चौकार आला होता. परंतु आता फलंदाज माघारी परततील. विजेंद्र पाटील बाद झालेत. विकेट, फलंदाज बाद. यश डोंगरे बॉलिंग ट्रॅकवरती सफलता अर्जित करतायत. विश्वास लसने यांनी 26 धावा खर्च केले. धीरज तांदळे यांच्या षटकामध्ये 11 धावा. याही षटकामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती विकेट. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत मनीष पाटील आणि राजन थळे ही जोडी मैदानावरती आहे. मनीष पाटील, राजन थळे. अप्रतिम फटका डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. लॉफ्टेड हा डीप एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आणि बॉल सिमरसच्या पलीकडे जाईल. इनसाइड आउटचा फटका ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम फटका आहे. इनसाइड आउट, चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 45 धावा धावफलकावरती आहेत. 45. फुलुलेनचा बॉल ऑन साइडला खेळत. शॉट फायनल क्षेत्रामध्ये वडूनवगर संघाचे संघनायक दाखल झालेत. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अर्णव खारभाऊ संघाचे संघनायक, आपल्याला देखील विनंती, आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. चला, अगदी 2-3 मिनिटांमध्ये इनिंग संपेल. तिथे टॉस होईल. फुल टॉस बॉल आहे आणि यावेळेस गॅप मध्ये फ्लॅट गेलाय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान फुल टॉस वरती फुल टोल षटकार आलाय. फ्लॅट हा बॉल गेला होता. षटकार. पण गावदेवी वेहळे. आणखी एक फुल टॉस आहे. बिरकावलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. पॉवरफुल हिट. फुल टॉस वरती फुल टोल. वन मोर बिग हिट. सिक्सर आलाय आणि धावफलक पुढे जाईल. 58 धावा धावफलकावरती. 58 लॉस ऑफ द 2 विकेट. चेक. तर
पहिला बॉल या ठिकाणी कमालीचा फटका आहे आडव्या बॅटने वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पहिल्या बॉल वरती बिंदास लसने यांनी आक्रमण केलं षटकार ढोकलाय आणि पिक केलाय बॅटरनं या ठिकाणी मनीष पाटील यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा धमाका वन मोर विकेट सिक्सर धावा धावपलकावरती सुरुवात केली या डावाची निलेश पाटील यांनी षटकारानं आणि फिनिशिंग टच आता देत आहेत मनीष पाटील या षटकाची सुरुवात देखील मोठ्या फटक्याने झाली आहे षटकारानं बिंदास लसने यांच्यावरती आक्रमण केलं गेलं मनीष पाटील यांच्या बॅटमधून षटकार आलाय यस चला थोडं स्पीडअप करा जास्त विलंब लावू नका विजेंद्र पाटील त्यांनी 10 धावा बनवल्या 25 धावा बनवल्या निलेश पाटील यांनी राजन थळे नावाद आहेत त्यांच्या बॅटमधून धावा आतापर्यंत आल्यात 18 3 षटकार आलेत ज्यावेळेस देखील हवेत बॉल आणि बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे वन मोर विकेट फ्रॉम बॅटर मनीष पाटील यांच्या बॅटमधून आणखी एक षटकार अप्रतिम बॅटिंग सुरू आहे ऐंशीच्या जवळपास स्कोरकडे पोहोचले या स्पर्धेतील जनमान सारंगाव संघाचा 92 धावांचा आयष्ट या स्पर्धेमध्ये 4 षटकांमध्ये हेलिकॉप्टर उडवलाय क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर हा देखील बॉल जाईल आउट ऑफ द पार्क षटकारानं डावाचा फिनिश केला आपण पाहतोय या ठिकाणी बॅटर केतन मुकादम यांनी षटकार ठोकलाय सुरुवातीला निलेश पाटील यांनी षटकार ठोकला होता या डावाची सुरुवात षटकारानं झाली आणि या डावाचा शेवट देखील षटकारानं केलाय एकूण धावफलकावरती धावा आहेत 84 85 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलं 85 इज द टार्गेट टॉस संपन्न केला जाईल अर्णव खारबाव आणि जय सोनवाई वडुनवगर सेकंड हायेस्ट स्कोर ऑफ द टुर्नामेंट यस तर थँक्यू सर आपण करूया टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करू नक्कीच आमच्या अजून एक आयोजक आमचे धीरज दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात तर पहिला फेरीतील शेवटची लढत असेल अर्णव खारबा विरुद्ध जय सोनियाई वडुनवगर तर या दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करूयात नक्कीच धीरज दादा यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे सर्वात प्रथम दोन्ही टीमच्या कर्णधारांना आम्ही सांगू की एका बाजूला आपण पाहतात स्वर्गीय जगदेव काना स्मृती आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतात वीर तानाजी चषक तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला टॉस दाखवलाय कॉल येस खारबाव टीमचे कॅप्टन कॉल करतील वीर तानाजी दापोडे संघ असा नक्कीच कॉल केल्यापर्यंत आता इथे या ठिकाणी आम्हाला आलाय तो म्हणजेच स्वर्गीय जगदेव काना स्मृती टॉस जिंकलाय तो म्हणजेच वडुनवगर संघाने यस डिसिजन पेंडिंग परंतु नक्कीच वडुनवगर टीमचे कॅप्टन आपण या स्पर्धेत आलात खरं तर इथे आल्यानंतर आणि या स्पर्धेविषयी तुम्ही काय म्हणाल एकंदरीत दापोडा गावाने ही स्पर्धा चांगली इथे आयोजन केलेले आहे प्रथम त्यांचा धन्यवाद आणि ही स्पर्धा GCA मान्यता प्राप्त आहे आणि सर्व GCAचे संघ खेळले त्यांचे आभार आणि जे काही कारणास्तव सांगतात लॉट पडल्यानंतर का आम्हाला जमणार नाही बाबा तो पहिलेच सांगत जा का आम्हाला खेळणार नाही जेणेकरून आयोजकांना त्रास होणार नाही जे दापोडेवाल्यांनी जे इथे टुर्नामेंट राबवली आणि त्यांनी जे सर्व हँडल केले
त्याबद्दल त्यांचे आभार. येस, थँक्यू सो मच. खूप चांगलं मनोबल व्यक्त केलं. तुम्हाला पुढच्या मॅचसाठी बेस्ट ऑफ लक. नक्कीच खारबाव संघ आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता, परंतु डिसिजन पेंडिंग आहे. नक्कीच हा प्रश्न विचारणार नाही आहे. परंतु आपण या ठिकाणी आलात, मैदान पाहिलं, रॅलिंग पाहिली, तदनंतर स्टँड पाहिलं आणि व्यासपीठ पाहिलं. खरं तर या स्पर्धेविषयी तुम्ही काय म्हणाल? नक्कीच चांगली स्पर्धा आहे. या मैदानावर आम्ही 5वी-6वी मॅच खेळतोय. नक्कीच इकडे खेळायला मजा येते आणि ट्रॉफीज पण चांगल्या आहेत, त्याच्यामुळं इकडे पण खेळायला मजा येईल. नक्कीच तुम्हाला देखील पुढच्या मॅचसाठी बेस्ट ऑफ लक. अभिनंदन. दोन्ही टीमला देऊयात पुढच्या मॅचसाठी. नक्कीच आपण बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकला तो म्हणजे वडूनगर संघाने आणि डिसिजन मात्र पेंडिंग ठेवलाय. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. पंच्याऐंशी धावेचं लक्ष आहे. 85 इज द टार्गेट. पहिल्या राऊंडची शेवटची मॅच यानंतर आपल्या भेटीला येईल. इज द टार्गेट आणि 84 धावेमध्ये 11 षटकार लागले. जिथे 92 धावेंचा आयुष्य होता तिथे 12 षटकार लागले होते आणि या मॅच मध्ये 11 षटकार इथे लागलेत. पंच्याऐंशी धावेंचं लक्ष आहे. 85 इज द टार्गेट. इज द टार्गेट. 85 धावेंचं लक्ष आहे आणि 84 धावेंमध्ये 11 षटकार लागले. 92 धावा इथे बनवल्यात सारंगाव संघाने. त्यांनी तब्बल 12 षटकार लगावले होते या मॅच मध्ये. 84 म्हणल्यात आणि 11 ऑलरेडी लागलेत. हॅलो. येस, तर जाऊया मागच्या दिशेने. थँक्यू सो मच तुषार शिंदे सर. खरं तर पहिल्या सत्रामध्ये धाबांचा पाऊस आज पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना गावदेवी वेहडे संघाच्या वतीने, परंतु तशाच प्रकारची बॅटिंग पाहायला मिळेल का सेकंड इनिंग मध्ये. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. गेम ऑन. पहिलाच बॉल अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू, परंतु पहिल्याच बॉलला खरं तर सन्मान दिलं. चांगला चेंडू होता. चांगल्या चेंडूंना सन्मान देणं हे चांगल्या खेळाडूंची निशाणी असते आणि खरं तर स्ट्राईकवरती बिंदास होते. त्यांच्या बॅटमधनं मात्र ही पहिली सिंगल आली आहे. खरं तर 4 षटकांमध्ये तुम्हाला तब्बल 85 धावा चेस करायच्यात. म्हणजेच प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला धावांचा पाऊस दाखवावा लागेल. प्रत्येकी 4 षटकांमध्ये तुम्हाला 3 मोठे फटके नक्कीच दाखवावे लागतील मैदानामध्ये. गुडलेन स्पॉटचा चेंडू, फाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहता बॅट अँड बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही आहे. परंतु या ठिकाणी अगदी सरळ हा चेंडू यष्टिरक्षकाची धडक घेतोय. पंचांचा इशारा बाईच्या स्वरूपात मात्र ही एक धाव येते. सध्या तरी आपण पाहता सुरुवात ही शांतपणे पाहायला मिळते, परंतु सुरुवात नक्कीच आपण पाहता शांत होताना पाहिजे. परंतु दोन्ही खेळाडू सध्या तरी सेट होण्याचं काम मैदानामध्ये करत आहेत. सेट ऑन फायर मात्र केलं जाईल का पाहिलं जाईल, परंतु आताचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर स्लो झाला. खरं तर स्लोवरहून बॉल पाहायला मिळाला. मागील 2 चेंडूवरती भन्नाट वेग पाहायला मिळाला, परंतु तदनंतर या चेंडूवरती वेग कमी केला. सध्या तरी व्हेरिएशनचा वापर इथे केला जातोय.
नक्कीच मी मगाशी देखील सांगितलं की तुमच्याकडे वेग असणं ही महत्त्वाची गोष्ट आहे, परंतु तुमच्याकडे व्हेरिएशन असणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि मैदानाच्या सध्या तरी व्हेरिएशनला महत्त्व दिलं जातं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अगदी हा चेंडू पण पाहता स्क्वेअर लेग मध्ये पाठवला, डीप मध्ये खेळाडू नक्कीच पाठलाग करतात चेंडूचा. बॉलला अडवलं गेलाय, वेल फिल्डिंग, बॉलला स्टॉप केलाय, परंतु या चेंडूवरती 2च धावा मिळतील. 2च्या बरोबरीने टीमची टोटल 4 धावा धावफलकावरती आहेत. आज सध्या तरी कासबाच्या गतीने चालत असताना जमणार नाही आहे. तुम्हाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत जायचं आहे, मग त्यासाठी तुम्हाला सातत्याने नक्कीच हवाई जहाजानं जावं लागेल, परंतु इथनं सातत्याने हवाई हल्ले करावे लागतील. मैदानाच्या आत फलंदाजी करत असताना साई विहान बोरपाडा संघाला. हा देखील पण पाहतात कमी गतीचा चेंडू, इथे मात्र जोरदार अपील आणि पंचांचा इशारा मात्र लेट, परंतु थेट LB साठी या ठिकाणी DRS नाही आहे आणि आपण पाहतात इथने परतावा लागेल. फलंदाज धीरज बिंदास लसने यांना मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागतोय बॅटिंग करत असताना टीम साई विहान बोरपाडा संघाला. नक्कीच पंचांचे कौतुक इथे केले जातात. खरं तर चांगला निर्णय, शेवटपर्यंत पाहिलं बॉल कुठे आहे, कुठे चाललाय, अगदी लाईन कुठे आहे, बॉल कुठे टर्न घेतोय, सर्व काही पाहिलंय, बॉलची पिचिंग कशी आहे, सर्व काही लक्ष घेत असताना मात्र पंचांनी मात्र थोडा उशिरानं का होईना परंतु एक चांगला निर्णय दिलाय. लेट परंतु ग्रेट निर्णय आलाय. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करत असताना टीम साई विहान बोरपाडा संघाला. गावदेवी वेहले संघानं पहिल्या सत्रामध्ये अप्रतिम अशी बॅटिंग केली आहे. तब्बल पहिल्या सत्रामध्ये 84 धावा कुठल्या आणि 85 धावसंख्येचा एक मोठा डोंगर उभा केलाय 4 षटकांमध्ये. अगदी शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये कालच्या दिवसात नक्कीच आपण पाहतायत. यस, जय हनुमान सारंगाव संघाने 92 कुठल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये 84 कुठल्या. इथे मोठा फटका जरूर खेळले होते, परंतु डीप मध्ये खेळाडू होते, त्यांच्याकडनं झाली चूक. सोपी कॅच होती, ती ड्रॉप झाली आणि तदनंतर बॉल मात्र जातोय सीमा रेषा बाहेर. 4 धावा चौकार. पहिला षटक या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये तब्बल 85 धावा संख्येचा पाठलाग करायचा आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 8 धावा आल्यात. आता इथनं टार्गेट मात्र मोठं आहे. येणारे 18 चेंडू सामना जिंकण्यासाठी 77 धावसंख्येची गरज आहे. मोठी धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 25 पेक्षा जास्त धावा गुठाव्या लागतील. जवळजवळ 26 धावसंख्येचा रिक्वायर्ड रन रेट आहे या ठिकाणी. 26 म्हटलं तर तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये 3 ते 4 मोठे फटके खेळावे लागतील. 18 चेंडू 77 धावसंख्येची गरज. आपण ही स्पर्धा पाहतात खरं तर डे नाईट फॉर्मॅट. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषक 2025. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि खरं तर तुम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठी नक्कीच 2 व्हीलर बाईक या ठिकाणी पाहायला मिळेल. खरं तर आज कोणत्या खेळाडूचं स्वप्न पूर्ण होईल. शॉर्ट ऑफ रेन बॉल ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी पाहता टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू चांगला चेंडू. अगदी गोलंदाज अनिकेत मुकादमला पाहता ज्याने नक्कीच अनिकेतनं मात्र पहिलाच बॉल हा डॉट फेकलाय. सध्या तरी डॉट बॉल येणं म्हणजेच बॅटिंग करत असताना बोरपाडा संघासाठी ही महाग गोष्ट म्हणू शकता, कारण की प्रत्येक बॉलवरती धावा पाहिजेत आणि इथे देखील मात्र पाहता आपण झेलची संधी होती, परंतु शेवटच्या मोमेंटला झेल ड्रॉप. परंतु या चेंडूवरती एकदा वालिया सिंगलच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती आहेत. पंच्याऐंशी धावसंख्येचा टार्गेट चेस करत असताना आतापर्यंत फक्त 9 धावा बनल्या गेल्यात. सातत्याने हवाई हल्ले करावे लागतील
आपल्या अंगातली ताकद मात्र आता दाखवावी लागेल. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल हुक केलाय, फटका सुंदर आहे, प्रॉपर टायमिंग आणि बॉलला फेकून दिलाय सरळ. बीट विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, प्रचंड ताकदीचा वापर, चेंडू सीमारेषा बाहेर, 6 धावा षटकार. षटकार मैदानाच्या आत खिचलाय. षटकार क्रमांक पहिला. मात्र या ठिकाणी सातत्याने अशाच प्रकारची बॅटिंग खेळावी लागेल. सातत्याने मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील मैदानाच्या आत. प्रत्येक बॉलवरती हल्ला चढवावा लागेल. ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी वेले टीमनं बॅटिंग केली त्या प्रकारची इनिंग मात्र इथनं एखाद्या खेळाडूला साकारावी लागेल. खरं तर जर का ही धावसंख्या चेस झाली तर मी तर म्हणेन साई विहान बोरपाडा संघाच्या नावावरती या स्पर्धेमध्ये विक्रम रचला जाईल. कारण की ही मोठी धावसंख्या आहे. जर का चेस झाली तर एक नवा विक्रमच मैदानामध्ये होऊ शकतो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती अनिकेत मुकादमला आपण पाहता. ओव्हर पिच बॉल आहे. समोर चेंडू होता. खरं तर समोरून बॉलला वळवलंय. या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर हलकासा काटा चेंज झालाय. खरं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. षटकाराचं प्रत्युत्तर मात्र डॉट बॉलनं दिले जातं. आधीचा नक्कीच षटकार पाहिले परंतु त्यानंतर कमबॅक केलंय डॉट बॉलने. टीमची टोटल 15 धावा. ऑन साइडला पुन्हा एकदा मोठा फटका. बॅटचा फेस मात्र लवकरच ऑन केला आणि त्यानंतर त्याच्या बॅट मात्र अजून एक हा मोठा स्ट्रोक षटकार आलाय. पंचांच्या आहे वरून सीमारेषा बाहेर अजून एक तडाखा षटकार. षटक क्रमांक दुसरंही संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर साई विहान बोरपाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ते तब्बल 27 धावा बनल्या गेल्यात. सत्तावीस बनल्या गेल्यात. म्हणजेच आता अजूनही येणारे 12 चेंडू आणि 58 धावसंख्येची गरज आहे. प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये आता 29 धावा पाहिजेत. म्हणजेच 29 म्हटलं तर तुम्हाला 5 षटकार खेचावे लागतील. अगदी फलंदाज रवी धुमाळामध्ये ती धमक आहे. त्यांनी मैदानाच्या आत नक्कीच मागील षटकामध्ये 3 षटकार दाखवलेत परंतु त्याच्या साथीने आपण पाहतात सलामीवीर धीरज आहे. धीरजला देखील आता धीर सोडावा लागेल आणि सातत्यानं आता आक्रमकता दाखवावी लागेल. 12 चेंडू 58 धावसंख्येची गरज. अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये विजयाची नोंद होते असं नाहीये मित्रांनो. जर का तुमच्या पराजयामध्ये जर दम असेल तर नक्की तुमचा पराजय देखील इतिहासामध्ये नोंद केली जाते. परंतु या ठिकाणी तसेच काहीतरी खेळी करत असताना साई विहान भोरपाडा संघाला पाहता 85 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सध्या तरी संघर्ष सुरू केलाय. गुडलेस स्पॉटचा बॉल ऑन साइडला पुल केला परंतु फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि या चेंडूवरती फक्त एक सिंगल आली आहे. खरं तर नक्कीच धीरजला माहिती आहे रवी सध्या चांगला लयमध्ये दिसतोय. त्याला सातत्याने स्ट्राईक देणं भरपूर महत्त्वाचं आहे आणि रवीला मात्र स्ट्राईकवरती आणलंय. त्यांच्या बॅटमधून नक्कीच चांगल्या धावा येतात. त्यांना स्ट्राईक देणं महत्त्वाचं होतं आणि ते देखील केलंय या ठिकाणी रवीनं नक्कीच धीरज यांनी. शॉर्ट ऑफ लेन बॉल अप्पर करता फटका. अगदी पॉईंटच्या डोक्यावरनं बॉलला काढायचा होता परंतु इथे पॉईंटचा खेळाडू मात्र अगदी चालाकी दाखवतोय. बॉलवरती नजर होती आणि चांगला या ठिकाणी कॅच मात्र कॅरी केलाय. अगदी ज्या खेळाडूंना मैदानाच्या संघर्ष सुरू ठेवलाय परंतु त्या खेळाडूला बाद करण्यामध्ये यश आलंय. गोलंदाज विजेंद्र पाटील यांना, फलंदाज बाद रवी धुमाळ. बॅक टू द पॅव्हिलियन.
आता मॅच थोडी मात्र लांब झाली असं म्हणावं लागेल, कारण की 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 मध्ये 57 धावा बनवायच्या आहेत. मोठी धावसंख्येचा पाठलाग करताना पण पाहता सध्या तरी साई विहान बोरपाडा संघाला. यॉर्कर लाईनचा चेंडू ऑन साइडला पण पाहता ड्राईव्ह केला आहे. ऑन ड्राईव्हचा फटका, परंतु मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचललं, खरं तर फेकलं. चांगली फिल्डिंग, परंतु एकच धाव. अगदी बॉलवरती येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं, तब्बल 4 क्रिया मात्र डीप मध्ये खेळाडूंनी एकाच ऍक्शन मध्ये केला. चांगली फिल्डिंग. सिंगलच्या वतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 29 या धावफलकावरती. ऑन साइडला मात्र उडवलाय फटका, सुंदर आहे. प्रॉपर टायमिंग आणि बॉल चाललाय सरळ पुन्हा एकदा सीमारच्या बाहेर. संघर्ष मात्र सध्या तरी सुरू ठेवलाय धीरजच्या बॅटमधनं हा उत्तुंग षटकार. खेळाडू उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग आणि तेवढा चांगला मात्र अगदी ॲक्युरेट थ्रू आलाय. या चेंडूवरती देखील एकच धाव मिळाली. आता मॅच जबल मित्र म्हणेन 100% म्हणायला काही हरकत नाहीये. हा सामना आता गावदेवी वेहले संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. ऑन साइडला फटका मोठा आहे. अगदी बॅटच्या रेडार मध्ये हा चेंडू टक्क 6 बाजाने बॉल पुन्हा एकदा जाईल. मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. तीन षटकांचा खेळ संपला मैदानाच्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही सामना मात्र जिंकण्यासाठी भरपूर धावा संख्येची गरज आहे. जबल 43 धावा पाहिजेत. कठीण असं आव्हान. षटक क्रमांक 4 गोलंदाज निलेश पाटील यांना आपण पाहता बॉलिंग मार्कवरती. 6 बॉल 43 धावा संख्येची गरज. 6 बॉल मध्ये 6 जरी षटकार लगावले तरी 36 होतील, परंतु इथे आपण पाहतायत मोठी धावसंख्या आहे. फुलटॉस बॉल ऑन सेटला मात्र ड्राईव्ह केला. डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग, परंतु याही चेंडूवरती एकच धाव मिळेल. सामना नक्कीच थोडा दूर झालाय मित्र म्हणेन साई विहान बोरपाडा या संघाकडून, कारण की या टीमने नक्कीच पहिल्या सत्रामध्ये कुठेतरी फलंदाजांना कमी धावसंख्या रोखायची होती, परंतु धावा भरपूर झाल्या. धावांचा डोंगर, परंतु तो डोंगर फोडत असताना मात्र नक्कीच अडथळे निर्माण झाली मैदानाच्या आत. आणि सध्या तरी आता हा सामना साई विहान बोरपाडा संघाकडनं थोडा दूर होत चाललाय. गावदेवी वेहले टीमचे खेळाडूंचं कौतुक. सुरुवात मात्र दमदार झाली आहे. विजेंद्र पाटील, निलेश पाटील, राजन आणि त्यानंतर मनीष पाटील आणि केतन या 5 खेळाडूंना मात्र चांगली बॅटिंग केली. यस, मागील चेंडूवरती मात्र षटकार आलाय. पन्नास धावा बनल्या गेल्यात. इथे शफल झाले होते, यष्टा खुल्ल्या सोडल्या होत्या आणि अगदी गोलंदाज आपण पाहता गोलंदाजाने नक्कीच निलेश पाटील होते. अगदी हा चेंडू मात्र यष्टावरती ठेवला आणि खरं तर यष्टा उद्ध्वस्त केला. यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट असं काहीतरी सांगत असताना गोलंदाजाला फलंदाज बाद. धक्का अजून एक लागेल टीम साई विहान बोरपाडा संघाला. हळूहळू प्रेक्षक वर्ग देखील आता मैदानावरती गर्दी करत असताना पाहायला मिळतील. खरं तर श्री गुरुदत्त
चौथा हिरवा मैदान. खरं तर या मैदानावरती आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आपण करूयात. वेलकम आहे आपल्या सर्वांचं. नक्कीच तुमच्या माहितीसाठी आपण हा सामना सांगतोय. खरं तर पहिल्या फेरीतील ही 5वी लढत पाहायला मिळेल. खरं तर साई विहान बोरपाडा विरुद्ध गावदेवी वेले. पहिल्या सत्रामध्ये 84 धावा बनवल्या गेल्या आणि 85चा पाठलाग सेकंड इनिंगमध्ये सध्या सुरू आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हा चेंडू यष्टांवरती होता आणि आता या ठिकाणी आपण पाहतात पुन्हा एकदा यष्टा उद्ध्वस्त केल्यात. बॅक टू बॅक मात्र 2 धक्के लागले जात आहेत साई विहान बोरपाडा संघाला. आता गोलंदाज मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबाट्यावरती आलाय. तर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती म्हणजेच पहिल्या फेरीतील शेवटची लढत असेल. ती म्हणजेच अर्णव खारबाव विरुद्ध जय सोनी आई वडुनवघर. दोन्ही टीमना विनंती असेल आपण तयारीत राहायचं आहे. तर चला वडुनवघर संघ आपण टॉस जिंकला. आपण निर्णय कळवायचा आहे. वडुनवघर संघ आपण टॉस जिंकलाय. आपण निर्णय लगेच कळवायचा आहे. नक्कीच गोलंदाज आपण पाहतात आता विकेट हॅट्रिकच्या उंबाट्यावरती आलाय. शेवटचा बॉल आहे या ठिकाणी. जाता जाता मात्र शेवट गोड करेल का विकेट हॅट्रिकने. ऑन साइडला मात्र मोठा फटका खिचलाय आणि हा बॉल मात्र जाईल सरळ सीमारेषा बाहेर. 6 धाबा षटकार. सामना जिंकलाय तो म्हणजेच धाबा डिफेंड झाल्या मैदानाच्या आत. गावदेवी वेले संघाने हा नक्कीच सामना जिंकला. अभिनंदन वेले संघ. परंतु हार्ड लक टीम साई विहान बोरपाडा संघ सुका कोटी झाला. खरं तर पहिल्याच इनिंगमध्ये अगदी भरपूर धाबा खर्च केला आणि त्या कारणास्तव मात्र या धाबा चेस करण्यासाठी संघ थोडासा अपुरा ठरलाय. हार्ड लक टीम साई विहान बोरपाडा संघ. दोन्ही टीम आपण शेकान करत असताना मात्र मैदान सोडायचं आहे. दोन्ही संघांना पुढच्या लढतीसाठी आपण देऊयात लाख लाख शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण थोड्या वेळामध्ये जाहीर करूयात. तत्पूर्वी ऐकूयात एक डीजे यांच्या वतीने एक सुंदर संगीत.